मी राजकारणी माणूस नाही तरी पण मी बोलू शकतो. पाहिजे त्याला खमत्या आमच्यासारखा. सगळे आम्हाला सारखीच आहेत. सगळे मी वापरणार तो म्हणणारच. पैसे कोण देणार ते निवडून येणार. राष्ट्रवादीचं जर जास्तीत जास्त जोर आहे. राष्ट्रवादी नक्की येणार एवढंच मला सांगायचं. मुस्लिमची पार्टी आम्हाला जागा देईल ते येणार. जुनी जी आहेत ती त्यांनाच आम्हाला जर हे वाटतं. नवीनचं काय आम्हाला सांगू शकत जर आता नवीन जे पोराटके आहे गडिंग्लजमध्ये मुतारीची सोय नाही, पार्किंगची सोय नाही. आम्हाला बसायला तर जागा तेवढं नेहमीच करून देऊ. हक्काची जागा. गडिंग्लजचा शाश्वत विकास झाला पाहिजे. तर गडिंग्लजचा विकास 100% होईल. पण इथून पुढे पण चांगला व्हावा असं आमची इच्छा आहे. आम्ही आता काय सांगणार या निवडणुकीमध्ये. सगळ्याच निवडणुका व्यवस्थित पार पडत एवढंच आमचं म्हणणं. सगळे त्यात दर्शको नमस्कार. केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषद, नगरपालिका व नगरपंचायतांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत व या अनुषंगाने प्रत्येक शहरामध्ये निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे व या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय गडिंग्लज शहरामध्ये. गडिंग्लज नगर परिषदेअंतर्गत गडिंग्लज शहराचा कितपत विकास झाला आहे, येथील नागरिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया काय आहेत, त्याचबरोबर प्रलंबित प्रश्न येथील नागरिकांचे काय आहेत, हे सर्व आपण या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सध्या बघायला गेलं तर गडिंग्लज शहरामध्ये प्रत्येक निवडणूक ही चुरशीन होत असते. येथील मतदार जागरूक असून तो विचारपूर्वक निर्णय घेऊन मतदानाचा अधिकार बजावत असतो. या अनुषंगाने बघायला गेलं तर गडिंग्लजच्या राजकीय आखाड्यात सध्या काय सुरू आहे व लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेऊयात थेट जनतेतून. तर काय एकंदरीत काय चित्र आहे शहरामध्ये? शहरामध्ये अजून काय आघाडी बिघाडीचं चित्र काय स्पष्ट झालेलं नाही. आघाडी झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार. शहराचा विकास झालाय का? शहराचा विकास असा थोडाफार म्हणजे प्रलंबित आहेतच. काय या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत आता घोषणाबाजी होतील, निवडून जातील. ते प्रलंबित प्रश्न कामं पूर्ण व्हायला काय पाहिजे. तुमच्या काय अपेक्षा आहे? अपेक्षा पूर्ण झालं पाहिजे ना, त्याच अपेक्षा आहे. गडिंग्लजचा शाश्वत विकास झाला पाहिजे एवढंच आमचा प्रश्न. हो, मजा आहे काय? आता नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाली तर नेमकं काय वातावरण आहे गडिंग्लजमध्ये? नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत, सध्या काय वातावरण आहे? अजून काय समजलेलं नाही वातावरण. अजून उमेदवारच समजायला नाही. अजून काय शहराचा विकास झाला काय गडिंग्लजचा? झाला म्हणायला हरकत नाही, पण बऱ्या प्रमाणात अजून तेवढं व्हायला नाही. काय अजून प्रलंबित काय प्रश्न? गटारांचं आणि याचं व्यवस्थित नाही आहे. लोक म्हणाले तसे बांधकाम करतात. नगरसेवकांचं लक्ष नसतंय, नगरपालिका लोकांचं लक्ष नसतंय. अशा अडचणी आहेत सगळ्या. एकंदरीत काय होईल या निवडणुकीत? तसं काय अंदाज सांगता येणार नाही. तुम्हाला काय वाटतंय? मला काय वाटतंय त्याच्यापेक्षा अजून काय वातावरणच नाही तसं. पैसे कोण देणार ते निवडून येणार. मुस्लिम पैसे देणार निवडून येणार. विकास झालाय का इथला? विकास कसला विकास काय? आता ती पोरी बाई असल्यामुळे काय विकास? बाई असल्यामुळे पाहिजे त्याला खमत्या आमच्यासारखा. म्हणजे काय कुठं काय करावं तिथे ती काय इथं आता झाली 5 वर्षे काय योजना नाही. बाई काय करणार ते आम्ही सांगितल्यावरती काय तेही करणार. त्यामुळं काय होईल या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत काय तिचा काय सांगता ते बरोबर बहुतेक पडणार. एकंदरीत काय होईल? कोण येईल? मुस्लिमची पार्टी असं का वाटतं? असं का वाटतं? का वाटते असं? असं म्हणजे त्यानं जरा विकास केलाय. या त्याने विकास केला याचा चांगला आहे. त्याच्यामुळे त्यात ती असली तर ती निवडून सुद्धा येणार. मुस्लिमकडे असली तर. आणि ती मुस्लिमकडेच आहे हे बी आम्हाला माहिती आहे. हे 100% माहिती आहे. तुमचं मत काय? तुम्ही कुठल्या पार्टीला आहे? मुस्लिमच्याच पार्टीला असणार सगळे त्यात. हो नेते नमस्ते. नमस्ते म्हटलं. आता निवडणुका लागल्यात नगर परिषदेच्या, काय वाटते नेमकं काय वातावरण आहे सध्या? कसं आहे माहिती आहे का? आता वातावरण कसं आहे माहिती आहे का? आता ॲक्च्युली काय समजत नाही ते. कारण त्यांचं पॅनल किंवा काय तिथं ते काय समजू शकत नाही ते. त्यामुळे ते काय सांगणं अवघड आहे. आता मुश्रीफ साहेब म्हणतात सगळे एकत्र ना असं ते म्हणतात. ते स्वातीताई कोरी म्हणते की ते आमचं हे आहे. आता काय ॲक्च्युली काय समजत नाही. शहराचा विकास झालाय काय?
शहराचा विकास त्यांच्या कारकिर्दीत झाला ते झाला. आता मध्य पिरियडमध्ये काय ते प्रशासकच होतं, त्यामुळे त्याचा काय विकास त्याचा काय संबंधच राहिला नाही, असं झालं. काय प्रलंबित प्रश्न काय दादा? हा काय? बरेच आहेत, रस्त्याची कामं आहेत, परत गटारीची कामं आहेत. आता काही गटारीची कामं थोडी थोडी चालू आहेत, त्यामुळे एवढं काय नाही. रिंग रोडचा प्रश्न आहे मोठा, अशी बरीच त्यांची हे आहे. काय होईल या निवडणुकीत काय होईल? ॲक्च्युली आता कसं आहे, त्यांचे उमेदवार उभारण्यावर अवलंबून आहे, तसं काय सांगता येणार नाही. कारण इच्छुक फार आहेत, मनकुरी भरपूर होणार त्यात, जो तर आपण उभारायला त्या नादातच आहे, त्यामुळे काय समजू शकत नाही, असं आहे. नमस्कार. आता नगर परिषदेच्या निवडणुका जोरात म्हणजे हे घेतले, त्यांनी वातावरण देखील तापले. काय वाटते तुम्हाला? नाही, आता वातावरण कडक आहे थोडा खरं, पण कसं आहे, आता उमेदवार कसा आहे, त्याला अनुभव आहे. तो उमेदवार जर उभारला तर ते सीट येण्याजोग आहे. काही नवीन जे आहेत ते काय आपल्याला हे करू शकत नाही. आणि कसं आहे, आता हे विकास काम करावं म्हटलं तर अगोदरची विकास कामं आता 5-6 वर्ष 8-9 वर्ष इलेक्शन लढले नाहीत कुठे. सध्याच्या पोझिशनमध्ये कसं आहे, आता 8-9 वर्षानंतर इलेक्शन आता चालू लागले, बरोबर. त्याच्यामुळे कसं आता कामं प्रत्येकी कामं तटलेली आहेत. रस्त्याची कामं म्हणा, कोण काय काय सांगितलेलं आहे त्यांची कामं आहेत, कोण शिलाई मशीन म्हणा, कोण भांडी, हे अशी जी काय कामं आहेत ती भरपूर कामं तटलेली आहेत. लोकांनी मिळालेलं नाही, ज्यांना मिळालं ते फक्त रुपयामध्ये 4 मिळाले. की काय तेवढं काय सांगू शकत नाही. आणि आता कसं आहे, उमेदवार कसं आहे, आपला कट्टर उमेदवार जर असेल, जे कामं करणार असेल तर ती व्यक्ती चांगली आहे आणि त्या व्यक्तीलाच मत द्यावं, आमचं एक मत, बाकी काही नाही, दुसरं काय नाही. शहराचा विकास झालाय का? शहराचा विकास काय आता सध्या तर काय नाही, सध्याच्या इलेक्शनमध्ये तर काय, सध्याचा 8-9 वर्ष इलेक्शन व्हायचं, त्यामुळे काय मागील जे झालं असेल ते त्या आपल्याला काय घ्या. सध्याच्या या प्लेटमध्ये जर झालं असेल तर बघू, मग नंतर काय आता काय सांगू शकत नाही. जर का जुनी जी आहेत ती त्यांनाच आम्हाला जर हे वाटतं, नवीनचं काय आम्हाला सांगू शकत. जर का आता नवीन जे पोराटके आहे त्या इलेक्शनमुळं ते आम्हाला काय तेवढी आणि ती काय गॅरंटी करू शकत नाही. ते फक्त आश्वासन देणार आणि हे का बाकी काय वाटते या निवडणुकीत काय होईल? आता तसं आता हे आता कसं आहे सर माहिती आहे, अजून फॉर्म भरावले, फॉर्म कोण भरावलं आहे काय भरावलं अजून यादी नाही. प्रत्येकाचं नियोजित आहे, मी भरणार तू भरणार असं चालू आहे. आता तर 3 का 4 फॉर्म आता झाले दाखल झाले. त्यानंतर बघू आता मग काय कोण काय होते, पुढच्या याला त्याच्यानंतर बघू आपण काय होतं. मामा, नगर परिषदांच्या निवडणुका आता होणार आहेत, काय वातावरण आहे शहरामध्ये? आता तरी सुरुवात चालू आहे अजून, म्हणजे तेवढं म्हणजे फॉर्म भरून हे करून झाल्याशिवाय काय समजत नाही. त्याच्यात मेन म्हणजे फॉर्म भरून झाले, आता हे झाले, कोण आता उभारणार यांच्यात माघार कोण घेणार त्याच्यावर पुढचा निर्णय होणार. त्याच्यावर आता तो पण कसं आहे, सगळेच मी उभारणार तो म्हणणारच, त्याच्यानंतर ते पुढं माघार घेतल्या. शहराचा विकास झालाय का? आता तरी हायच झाल्यासारखं आहे. आमचा वार्ड क्रमांक 2 पडतोय, काळबेरी रोड, मांडेकर गल्ली. तिथे आमचं काय बोळात म्हणा, लाईट हे म्हणा, ते पाणी बिणे हे आहे व्यवस्थित. कारण का कोण खूप निवडून येणं पूर्ण हे होईल, आम्ही काय त्या ह्याच्यात कुठल्या पक्षाबद्दल नाही, याच्याबद्दल काय सांगू. आता निवडणुका होणार आहेत, काय वाटते तुम्हाला? काय वातावरण आहे किंवा तुमची काय प्रश्न आहेत काय तुमचा आम्ही आता काय सांगणार ह्या निवडणुकीमध्ये? तुमचा प्रश्न काय आहेत त्या? आमचा काय प्रश्न, आम्हाला बसायला इथं जागा तेवढं नेहमीचं करून देऊ दे, एवढंच की. आम्हाला काय नेहमीचं जागा आम्हाला बसू देत नाहीत, आम्हाला बसू देऊ देत. इथं बसू देत नाही ना, आजूबाजूवाले दुकानवाले तक्रार करतात बसून येतो. मग आम्हाला बसायला जागा नाही. हक्काची जागा पाहिजे. होय, हक्काची जागा पाहिजे. काय या निवडणुकीत काय होईल? निवडणूक आता मी काय सांगणार, होईल की निवडून कोणी आम्हाला जागा देईल ते येणार. तुमचं काय वातावरण आहे सध्या किंवा तुमचे प्रश्न काय आहेत त्यातले? आमचं काय प्रश्न असं नाहीच आहेत, पण निवडून कोण येईल त्याने जसं गोरगरिबांच्याकडे लक्ष द्यावं हे आमचं हे आहे, रिक्वेस्ट आहे. आणि निवडणुका काय होत्यातच, त्या होतच राहणार. आमचं काय त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, कोण येईल ती येईल, त्याच्याबद्दल काय नाही. आणि असंच होऊन द्या, सगळ्याची निवडणुका व्यवस्थित पार पडून देत, एवढंच आमचं म्हणणं आहे. मतदार म्हणून काय भूमिका आहे तुमची? मतदार म्हणून काय नाही, कोण चांगल्यासाठी करेल त्याच्यासाठी इच्छा आहे आमची. कोण पण निवडून येऊन ते पण चांगलं सहकार्य, जनतेचं जरासं विकास करावा एवढंच. गडिंग्लज शहराचा विकास झालाय का?
झालाय थोडाफार झालाय, नाही असं काही नाही, झालाय थोडाफार फरक पडलाय पहिल्यापेक्षा आता जसं आहे. पण इथून पुढे पण चांगला व्हावा असं आमची इच्छा आहे. आता कोण चांगला विकास करेल असं तुम्हाला वाटतं? असं काही नाही, कोण नाही असं काही नाही, सगळी आम्हाला सारखीच आहेत. कोण येईल चांगलं, कोण निवडणूक येईल त्यानं विकास चांगला करावा एवढं आमचं रिक्वेस्ट कळवळीची प्रार्थना आहे. आता नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, वातावरण चांगलंच तापले. नेमकं काय वाटते तुम्हाला, काय परिस्थिती आहे? आम्हाला वाटतं की आता हा नगरपालिकेचा निवडणुकी चालू झालेत, परंतु मला वाटतं की हे जनता दलच निवडून यावं असं वाटतं, कारण की त्यांच्यापासूनच विकास चांगला झाला होता आणि जी जुनी माणसं आहेत तीच माणसं निवडून यावं अशी आमची इच्छा आहे. आणि तरी पण आता हे नवीन उमेदवार जे उभारलेत, मला वाटतं की त्यांच्यापासून काय त्यांना काय हे होणार नाही. मग जुनी जी कोण आहेत त्यांचीच निवडणुकी म्हणजे तीच यावी अशी वाटते, आम्हाला जनता दल यावं असं वाटतं. शहराचा विकास कितपत झालाय गडिंग्लज? हा विकास झालाय की चांगला झालाय आणि ते जनता दलानेच केले आणि दुसरे कोणी केलेले नाही. विकास म्हणजे शहर सुंदर ठेवावं, हे ठेवावं, हे त्यांचा जोर त्यांचा चांगला आहे, जनता दलाचा चांगला आहे. इथून पुढं शहराचा शाश्वत विकास कोण करला असं मला वाटतं? मला वाटतं जनता दल, आता मला तर वाटतं की जनता दल येणार नाही असं, परंतु राष्ट्रवादी तरी आहे असं वाटतं. राष्ट्रवादी म्हणजे कसं आता त्यांचा प्रचार जास्त आहे ना, राष्ट्रवादी तुम्ही काय तर आता नवीन चालू केले तर म्हणजे लाडकी बहीण योजना अशी केल्यामुळे मला वाटतं राष्ट्रवादीच येणार. आणि जे उमेदवार आहेत ते आता राष्ट्रवादीकडेच वळलेले आहेत, म्हणजे विकास त्यांच्यापासून जास्त राहणार. म्हणजे लाडकी बहीण म्हणा, लाडका भाऊ म्हणा, मुलांच्या विषयी, शाळेविषयी त्यांचा म्हणजे बांधकाम कामगारातून त्यांचं लक्ष इथून आहे. म्हणजे पहिला जो येत होता, पहिला म्हणजे जे कोण निवडून येत होतं तेवढं कोणी असं म्हणजे लक्ष देत नव्हते. म्हणजे जनता दल म्हणा किंवा राष्ट्रवादी म्हणा आता जास्त फरक पडाले, त्यांच्यामुळेच आता मला वाटतं की विकास होणार. आणि विकास मला वाटतं आता हे राष्ट्रवादीच येईल असं वाटतं मला आताच्या काळात. शहराचे प्रलंबित प्रश्न काय नाही काय गडिंग्लज नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यात, तर नेमकं काय चित्र आहे शहरामध्ये, काय सांगाल? गडिंग्लज शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही आहे आणि गडिंग्लजमध्ये अजून बऱ्याच सुविधा व्हायला हव्या आहेत. आता हे नवीन सत्ता आल्यानंतर यांनी काय काय सुविधा देतात, काय काय हे करतात बघावं लागणार आणि त्यांनी चांगल्या सुविधा द्याव्यात. गडिंग्लजमध्ये मुतारीची सोय नाही, पार्किंगची सोय नाही, बऱ्यापैकी म्हणजे गडिंग्लजची सुधारणा कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे. काय वाटते आता निवडणुका चांगल्याच म्हणजे रणांगण तापले, तुमचं मत काय, काय वाटतं नेमकं काय? आत्ता तरी बऱ्यापैकी राष्ट्रवादीचं जर जास्तीत जास्त जोर आहे आणि मुश्रीफ साहेबांची सत्ता असल्यामुळे जर राष्ट्रवादी सत्ता झाली तर गडिंग्लजचा विकास चांगला होईल आणि चेहरामोहरा गडिंग्लजचा बदलेल अशी अपेक्षा आहे. तरुणांना नोकऱ्या देण्याचं पण आश्वासन मुश्रीफ साहेबांनी दिलेलं आहे आणि त्या पण त्यांनी द्याव्यात. MIDC डेव्हलप करावी, मेडिकल कॉलेज पण आणायचं चालू आहे, ते पण डेंटल कॉलेजचं ते पण आणावं आणि बऱ्याच बेरोजगारांना नोकरीची वगैरे संधी उपलब्ध करून द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. कोण निवडून आल्यानंतर शहराचा विकास होईल असं वाटतंय? राष्ट्रवादी सत्ता आली तर गडिंग्लजचा विकास 100% होईल, कारण सत्ता त्यांची सत्तेत त्यांनी असल्यामुळं गडिंग्लजचा चेहरामोहरा बदलल आणि विकास चांगला होईल. निवडणुका रणांगण चांगलंच तापले, नेमकं काय परिस्थिती आहे सध्या, गडिंग्लजचं काय चित्र आहे, काय सांगा? गडिंग्लजचं चित्र आहे, आम्हाला मुश्रीफ साहेबांनी भरपूर सुविधा दिलेल्या आहेत, त्यामुळं राष्ट्रवादी नक्की येणार एवढंच मला सांगायचं. गडिंग्लजचा काय काय विकास झाला? आता महिलांच्यासाठी साहेबांनी भरपूर सुविधा आणलेल्या आहेत, आमच्यासाठी तरी लाडकी बहीण योजना असेल त्याच्यामध्ये, परत आता मधल्या काळात साहेबांनी भांडी वाटप पण केलेलं आहे. कोण निवडून आल्यानंतर गडिंग्लजचा अजून विकास होईल असं वाटतं? राष्ट्रवादी निवडून आल्यानंतर गडिंग्लजचा विकास होणार 100%. गडिंग्लज नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत, चांगलंच म्हणजे वातावरण राजकीय तापलेलं आहे, तर काय सांगाल नेमकं गडिंग्लजचं सध्याचं चित्र काय आहे? सध्याचं चित्र तरी राष्ट्रवादीकडे जास्त कौल आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न जर राष्ट्रवादी जर असेल, MIDC डेव्हलप जर झाले तर रोजगार वगैरे मिळण्याची त्याला जास्त संधी आहे. ही अपेक्षा सर्वांच्याकडे जर जे लक्ष जर बघितला तर मुश्रीफ साहेबांच्याकडे जास्त डोळा आहे, त्यांच्यामुळं चांगलं डेव्हलप होईल असं वाटतं. शहराचा विकास झालाय काय? शहराचा विकास असे बरेचसे प्रश्न कसं 7 वर्षापासून आता नगरपालिकेचं इलेक्शन हे व्हायला लागलं, 7 वर्षानंतर इलेक्शन होत असेल त्याच्यामुळे हे प्रश्न फारच प्रलंबित आहेत. त्याच्यामुळे आता काहीतरी इलेक्शन झाल्यानंतर काहीतरी म्हणजे तरुणांना रोजगार म्हणा, जे का प्रलंबित प्रश्न, रस्त्याचा प्रश्न असेल, असे बरेचसे प्रश्न जे प्रलंबित आहेत ते व्हायची शक्यता आहे.
कोण निवडून आल्यानंतर शहराचा विकास होईल असं वाटतं? तसं जर बघितला तर सत्तेवर जे मुश्रीफ साहेब आहेत त्यांनी जर सत्तेवर आलं किंवा नगरपालिका त्यांच्या जर ताब्यात गेली तर म्हणजे चांगलं हे होईल, डेव्हलप होईल असं वाटतं. नमस्कार. बघा, आता नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, वातावरण पण चांगलंच तापते. काय सध्या गडिंग्लजचं काय चित्र आहे, काय सांगा? म्हणजे दोन्ही पण आपलं असं चुरशीचं होणार. कोण येते असं काय सांगू शकत नाही. पैशाचा खेळ आहे. पैसे आता कोण वाटतील असं त्याचं मग शेत येणार. असं दोन्ही याच्यात चुरशीचं आहे. कोण येतात काय सांगता येत नाही. असं शहराचा विकास झालाय का? हा, शहराचा विकास तर काय नाही व्हायला. खड्डे रस्त्याला आहेत तशीच आहेत. का आपलं मेन रोडला काय आपलं बडगाव रोडला एवढी खड्डा आहेत की नाही, टू व्हीलरवाला अंधारात बाहेर न आला त्याला दिसलं नाही की स्लिप गाडी पडते, किंवा दिवसाचं पण दिसलं नाही तर गाडीचं स्लिप होत्या, टायर फुटू शकतात, ॲक्सिडेंट होऊ शकतात. मग शहराचा विकास तर काय नाही. काय वाटते एकंदरीत जर चित्र बघितलं तर कोण निवडून आल्यानंतर गडिंग्लजचा विकास होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? तसं बघायला राष्ट्रवादी आलं तर जरासं म्हणजे त्यांनी काम करू शकतील. आता ह्याच्या आधी जनता दलच होतं. हाय तशीच रस्ता आहेत अजून. मग एखाद्याला ह्याने आता मंडळाला त्यांनी पैसे देतात, कुठली कामं आली की पैसे देतात त्यांच्या आपले कार्यकर्त्यांनी. तर मग राष्ट्रवादी आले की असं कामकाज होईल असं वाटतं. नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत, वातावरण चांगलंच तापले. काय वाटते नेमकं? मी राजकारणी माणूस नाही तरी पण मी बोलू शकतो की मी नागरिक या नात्यानं बोलू शकतो की सत्ता इथं राष्ट्रवादीचीच येणार. 2-4 सीटा त्यांच्या येतील, बाकीच्या सगळ्या राष्ट्रवादीची सत्ता येणार. आणि त्यांची युती भाजप वगैरे परत आपले विनय कुरियनचं जनस्वराज पक्ष यांच्याबरोबर त्यांची युती झाली तरी पण राष्ट्रवादी 100% सत्तेवर येणार. गडिंग्लज शहराचा विकास झालाय काय? 100%. मुश्रीफ साहेबांनी ह्या 10-15 वर्षामध्ये भरपूर निधी आणून त्यांच्याबरोबर राहिलेले सगळे नगरसेवक यांनीही जेवढा निधी आणल त्या निधीचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतलेला हे केलेला आहे नगरसेवकांनाही. आणि खासदार संजय मंडलिकाच्या फंडातून पण घाटाचं काम वगैरे हे आमच्या वार्डाचे 7 नंबर वार्डाचे नगरसेवक नरेंद्र भुद्रापुरांनी ते पण काम केलेले आहेत त्यांनी. परत त्यांचे कार्यकर्ते मुश्रीफ साहेबांचे त्यांनीही प्रत्येक वार्डामध्ये जी निधी आलेली त्याचं काम पूर्णपणे केलेलं आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.